मैत्रीमधील मंदी एक अत्यंत समर्पक आणि अंतर्मुख करणारा विषय. मी अलीकडेच हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूच्या फेब्रुवारी अंकात एक अत्यंत विचारप्रवर्तक लेख वाचला आणि तो थेट हृदयाला जाऊन भिडला. या लेखात फ्रेंडशिप रिसेशन म्हणजेच मैत्रीमधील मंदी कशी आपल्या दैनंदिन व्यवहारात शिरकाव करते हे अतिशय प्रभावीपणानं मांडलंय. अमेरिकन पर्स्पेक्टिव्ह सर्व्हेनुसार 1990 पासून अमेरिकन प्रौढांमध्ये एकही जवळचा मित्र नाही असं सांगणाऱ्यांचं प्रमाण 4 पट वाढून 12% गेलंय, तर 10 किंवा अधिक जवळचे मित्र आहेत असं सांगणाऱ्यांचं प्रमाण 1/3 कमी झालंय. माझं मत आहे की जर भारतातील शहरी भागात असाच एखादा सर्व्हे केला तर तसाच काहीसा कल दिसून येईल. आपल्याकडे ओळखी वाढत आहेत पण खरे मित्र कमी होत चाललेत. पूर्वी अशा वेळा होत्या की आपण नवीन शहरात असलो तरी एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलो, बसलो आणि ओळखीच्या अनोळखी मित्रांशी गप्पा रंगल्या असं सहज घडायचं. पण आजकाल एकटेपण आणि टेबलावर बसणं आणि तेही गर्दीकडे पाठ करून हे वाढत चालले. अमेरिकेतील एका अलीकडच्या सर्व्हेप्रमाणे एकट्यानं जेवण हे प्रकार मागील 2 वर्षात 29% वाढलेत. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी तर आता विद्यार्थ्यांना सामाजिक जीवन उद्देशपूर्वक रचायला शिकवण्यासाठी डिझाईन फॉर हेल्दी फ्रेंडशिप्स नावाचा अभ्यासक्रम चालवते. हे सगळं फक्त एक सामाजिक बदल नाही तर एक सांस्कृतिक संकट आहे. मैत्रीसाठी वेळ काढणं ही केवळ लक्झरी राहिलेली नाही, ती आता एक प्राथमिकता असलीच पाहिजे. आपण आपला वेळ कुठे घालवतो, कोणामध्ये गुंतवतो हे सर्व झपाट्यानं बदलते. एकटेपणा हा आता निवड नाही तर एक नवा नॉर्म बनत चाललाय आणि जर योग्य पद्धतीने वापरला गेला नाही तर हा एकटेपणा मित्र न बनवण्याचीच नाही तर मैत्री टिकवण्याची ही क्षमता गमावून बसण्याचं कारण बनू शकतो. जर आपण जागरूकपणे आपल्या प्राधान्यक्रमात मैत्रीला स्थान दिलं नाही तर संबंध जो आपल्या आनंदाचा आणि आरोग्याचा सर्वात महत्त्वाचा स्रोत असतो तो आपल्याला नकळत गमवावा लागेल. पूर्वी जिथे नैसर्गिकरित्या मैत्री फुलायची अशा संस्था, धार्मिक कार्यक्रम, क्लब्स, क्रीडा संघटना, स्वयंसेवी संस्था आता संख्येनं आणि प्रभावानं दोन्ही प्रकार कमी होत चालले. आता आपण आधीपेक्षा अधिक स्वतःमध्ये गुंततोय. सोशल मीडिया, कुटुंबातील जबाबदाऱ्या, पालकत्व, पाळीव प्राणी यांच्यातही, हो पाळीव प्राणी. माझ्याच अनेक मित्रांनी भेटीला येणं केवळ पाळीव प्राण्यांच्या कारणास्तव टाळलंय. आज मैत्री ही आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग राहिलेली नाही. ती आता इतर सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर उरलेल्या वेळात जमली तर जमली अशा स्वरूपात आली आहे. हे सगळं असूनही मैत्रीचं महत्त्व अधोरेखित करणारं भरपूर संशोधन आता उपलब्ध आहे. पोनीवेअर या हॉस्पिटल परिचारिकेच्या द टॉप 5 रिग्रेट्स ऑफ द डाईंग या प्रसिद्ध पुस्तकात एक अत्यंत हृदयस्पर्शी विधान आहे. आय विश आय हॅड स्टेड इन टच विथ माय फ्रेंड्स. मला वाटतं मी माझ्या मित्रांशी संपर्कात राहिलो असतो तर बरं झालं असतं. संशोधन सांगतं की सोशल आयसोलेशन म्हणजे सामाजिक एकटेपणा हा हृदयरोग, डिमेन्शिया आणि मृत्यूचा धोका वाढवतो. हे रोज 15 सिगरेट पिण्या इतकं धोकादायक असू शकतं. मैत्री ही मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्य सुधारते. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या 80 वर्ष चाललेल्या प्रसिद्ध अभ्यासात हे स्पष्ट सांगितलं गेलंय की आपल्या आयुष्यातील आरोग्य आणि आनंद याचा सर्वात मोठा भविष्यवक्ता म्हणजेच प्रेडिक्टर म्हणजे तुमचं धन किंवा व्यावसायिक यश नव्हे तर तुमचे निकटवर्तीय संबंध आणि मैत्री आहे. सर्व्हे सेंटर ऑफ अमेरिकन लाईफच्या अहवालात एक मूलभूत सत्य आहे. मोर फ्रेंड्स
इक्वल्स मोर लाईफ सॅटिस्फॅक्शन. अर्थात अधिक मित्र म्हणजे आयुष्यात अधिक समाधान. जसं गुंतवणूक वाढवण्यासाठी वेळ लागतो तसंच मैत्रीचं सुद्धा आहे. ती एक दिवसात होत नाही. तिच्यासाठी वेळ लागतो, प्रयत्न आणि मनापासूनचा सहभागही लागतो. माफ करा, विसरून जा, गरज वाटली तर माफी मागा, फोन करा, बिल भरा, ट्रिप गेट टुगेदर प्लॅन करा, एखादं गिफ्ट द्या, स्मृती निर्माण करा. यातलं सगळ्यात म्हणजे स्मृती निर्माण करणं महत्त्वाचं आहे. आणि जरी ती आठवण केवळ स्वतःसाठीच असेल तरीही. शेवटी मिर्झा गालिब यांचा हा शेर खास मित्रांसाठी आहे. दोस्तों के साथ जी लेने का मौका दे दे ए खुदा, तेरे साथ तो मरने के बाद भी रह लेंगे. आणि माझ्या शब्दात मराठीत सांगायचं तर, देवा मजला खूप मित्र दे, खूप वेळ दे आणि मजला. देवा मजला खूप मित्र दे, खूप वेळ दे आणि मजला. त्यांच्या संगे खूप जगू दे, गप्पा टिंगल करावयाला. मरणानंतर भेटीन तुझला, मरणानंतर भेटीन तुझला, गप्पा मारीन तुझ्या सवेही. देवा तुझं पण खरे सांगतो, दोस्तापरी ती गंमत नाही. लोक मागती मोक्ष स्वर्गवा, लोक मागती मोक्ष स्वर्गवा, नको मला ते काही काही. धरतीवरचे दोस्त मजला, त्याहून दुसरे सुखही नाही. धरतीवरचे दोस्तच मजला, त्याहून दुसरे सुखही नाही. स्वैर रूपांतर आणि अभिवाचन अनिल खडके. मोबाईल नंबर 9822004242.